Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of our syllabus. The title of this topic is Operating Costing, and in this particular topic, we are going to study the transport costing method. We have already studied the different methods of costing like contract costing, like process costing, job costing, unit costing, etc. etc. Now in this particular topic we are going to study one another method, that is operating costing. So let's start with this particular lecture. First we are going to study what is the meaning of operating costing. पहिल्यांदा आपण ऑपरेटिंग कॉस्टिंग म्हणजे काय इथून या लेक्चरची सुरुवात करणार आहोत. आपला जो टॉपिक आहे, टॉपिकचं टायटल ऑपरेटिंग कॉस्टिंग आहे. आपण या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी जॉब कॉस्टिंग असेल, युनिट कॉस्टिंग असेल, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग असेल, प्रोसेस कॉस्टिंग असेल, अशा कॉस्ट अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑपरेटिंग कॉस्टिंग ही देखील एक कॉस्ट अकाउंटिंगची मेथड आहे. ही मेथड कशासाठी वापरली जाते तर ते आपण या टॉपिकमध्ये या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस लेक्चर. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. We know that there are certain businesses which are engaged in providing services to the people. काही बिझनेसेस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करतात, वस्तू उत्पादनाचं काम करतात. तसंच काही बिझनेसेस हे लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी फॉर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस डिफरंट एक्सपेंडिचर्स आर इन्कर्ड. And this operating costing method is used to calculate the cost of services provided by the business to the common people. Okay, operating costing हे काय आहे तर operating costing is one of the method of costing. जसं जॉब कॉस्टिंग मेथड आहे, युनिट कॉस्टिंग मेथड आहे, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड आहे, प्रोसेस कॉस्टिंग मेथड आहे, सेम त्याप्रमाणे operating costing is also a method of costing which is used to ascertain, to calculate the cost of services provided by the business to the people. एखादा बिझनेस लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्याची ही मेथड आहे, त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं जातं. अँड these services are provided outside the business or the services may be provided within the business also. या काही ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, सर्व्हिसेस आउटसाईड म्हणजे लोकांना देखील ते सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात किंवा त्याचबरोबर आपल्या बिझनेसमध्ये इंटरनली सुद्धा एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटला सुद्धा त्या सर्व्हिसेस दिल्या जाऊ शकतात. या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, मग ती पॉवर सप्लायची सर्व्हिस असो, ती आणि कॅन्टीनची सर्व्हिस असो किंवा ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस असो किंवा आणि कोणतीही सर्व्हिस असो, ह्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्याची जी ही मेथड आहे त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं जातं. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट ऑपरेटिंग कॉस्टिंग इज वन ऑफ द मेथड ऑफ कॉस्टिंग विच इज युज्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द बिझनेस. एखादा बिझनेस जर सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करत असेल तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्याची ही मेथड आहे, त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं जातं. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. यू ऑल द स्टुडंट्स डेली यू कम फ्रॉम युअर हाऊस टू द कॉलेज. आपण डेली घरातून कॉलेजला येतो आणि कॉलेज संपल्यानंतर कॉलेजमधून घरी जातो. मग हे जे काय आपलं डेलीचं येणं जाणं आहे, काही विद्यार्थी एस टीने ये जा करत असतील, काही विद्यार्थी बसने येत असतील, काही विद्यार्थी रिक्षाने येत असतील, काही विद्यार्थी टू व्हीलरवरती येत असतील. आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी एकतर पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्यामध्ये एस टी असेल, बस असेल, याचा वापर करतो किंवा रिक्षाचा वापर करतो. मग ही जी काही सर्व्हिस आहे, आपण त्यासाठी एस टीला, बसला पैसे पेड करतो. ही जी सर्व्हिस आहे, या सर्व्हिसला, ही सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्याची जी मेथड आहे त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं जातं. आणि यामध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे शोधून काढतो, म्हणूनच याला इट इज ऑल्सो नोन ॲज अ सर्व्हिस कॉस्टिंग. समटाइम्स दिस क्वेश्चन इज आस्क्ड दॅट operating costing is also known as, then the answer is operating costing is also known as a service costing because in operating costing we calculate the cost of services provided.
आपण ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला हे आपण शोधून काढतो, म्हणूनच त्याला सर्व्हिस कॉस्टिंग असं देखील म्हटलं जातं. Then the definition of operating costing, according to CIMA London, operating costing means it is a form of operation costing which applies where standardized services are provided. ज्या बिझनेसमध्ये स्टँडर्डाइज्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, मग ते ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस असो, पॉवर सप्लायची सर्व्हिस असो, कॅन्टीनची सर्व्हिस असो, ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात आयदर बाय अन अंडरटेकिंग ऑर बाय सर्व्हिस कॉस्ट सेंटर विदिन अन अंडरटेकिंग. एखादा बिझनेस बाहेरच्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, कॉमन लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, किंवा त्या अंडरटेकिंगमध्येच त्या बिझनेसमध्येच जर इंटरनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतील, तर त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे त्या खर्चाचं कॅल्क्युलेशन करण्याची जी मेथड आहे त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं जातं. दिस इज द बेसिक मीनिंग ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. ऑपरेटिंग कॉस्टिंग इज अ मेथड which is used to calculate the cost of services provided by the business. एखादा बिझनेस ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी जो खर्च किती आला हे शोधण्यासाठीची जी मेथड आहे, खर्च किती झाला किंवा प्रॉफिट किती झाला हे शोधण्यासाठी जी मेथड आहे त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं म्हटलं जातं. दिस इज द मिनिंग ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. देन द नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट आर द डिफरंट फीचर्स ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. हे जो ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड आहे ज्यामध्ये आपण सर्व्हिसेसची कॉस्ट आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करून मिळालेला प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो, याचे फीचर्स काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत. द फर्स्ट फीचर इज द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड आर स्टँडर्डाइज्ड. ज्या काही सर्व्हिसेस बिझनेसकडून प्रोव्हाइड केल्या जातात, ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली असेल, पॉवर सप्लायची असेल, कॅन्टीनची सर्व्हिस असेल, हॉस्पिटलची सर्व्हिस असेल, किंवा अजून कोणतीही सर्व्हिस असेल, ह्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात ह्या स्टँडर्डाइज असतात. त्यामध्ये सर्व्हिस कशा पद्धतीनं प्रोव्हाइड करायची याचे नियम हे ठरलेले असतात. सो द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड आर स्टँडर्डाइज. दिस इज फर्स्ट. सेकंड इज इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड असेट इज हाय अँड इन्व्हेस्टमेंट इन वर्किंग कॅपिटल इज लो. ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये म्हणजे जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे बिझनेसेस आहेत, हे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे बिझनेसेस आहेत, कंपन्या आहेत किंवा जे बिझनेसेस आहेत, त्यांना जास्त पैसे हे फिक्स्ड असेट्समध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात आणि वर्किंग कॅपिटलसाठी त्यांना कम्पॅरेटिव्हली कमी पैसे लागतात. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ ट्रान्सपोर्ट बिझनेस. ओके, एखादी व्यक्तीचा ट्रान्सपोर्ट बिझनेस असेल, ओके, एखादी एस टी असेल, एस टीची किंमत 25-30 लाख रुपये असते. ओके, म्हणजे एखाद्याला सपोज एस टी परचेस करायची असेल किंवा एखादी मोठी गाडी खरेदी करायची असेल तर त्या गाडीसाठी त्याला 15-20 लाख रुपये फिक्स्ड असेट्समध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्ट करावे लागतात. म्हणजे फिक्स्ड असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते. एकदा ती असेट खरेदी केली त्याच्यानंतर जो काय रनिंगचा खर्च आहे, रेग्युलरचा खर्च आहे, मग त्यामध्ये पेट्रोल डिझेलचा खर्च असेल, त्यानंतर सॅलरीचा जो ड्रायव्हर असेल त्याच्या सॅलरीचा खर्च असेल, हा कम्पॅरेटिव्हली कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू द इन्व्हेस्टमेंट इन द फिक्स्ड असेट. So a business which provides the services has to invest more funds in the fixed assets than in the working capital. अशा बिझनेसेसला, जे बिझनेसेस सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना जास्त पैसे फिक्स्ड असेट्समध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात. वर्किंग कॅपिटलमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट ही कमी आवश्यक आहे. दिस इज सेकंड फीचर. देन द थर्ड फीचर इज द कॉस्ट आर क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज. ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये आपण जे खर्च दिले जातात त्या खर्चाचं क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीमध्ये केलं जातं. एक म्हणजे फिक्स्ड चार्जेस, जे खर्च फिक्स असतात, जे बदलत नाहीत, कॉन्स्टंट राहतात, त्याला फिक्स चार्जेस असं म्हणतो. दिस इज फर्स्ट. सेकंड इज सेमी फिक्स्ड, दॅट इज सेमी व्हेरिएबल, सम पार्ट इज फिक्स्ड अँड सम पार्ट इज व्हेरिएबल. अँड थर्ड इज व्हेरिएबल चार्जेस. ओके, जे खर्च कंटिन्युअसली बदलत असतात दे आर कॉल्ड एज अ व्हेरिएबल चार्जेस. ओके, आफ्टर at the end of this lecture we are going to study all these 3 types of cost in detail. This is third feature. And last feature is the cost collected as above. Okay, in operating costing we calculate the total cost, and after calculating the total cost we have to divide the total cost by the cost unit to get the average unit cost. एका युनिटची कॉस्ट शोधण्यासाठी जे काय आपली टोटल कॉस्ट आलेली आहे त्या टोटल कॉस्टला आपण कॉस्ट युनिटने डिवाइड केलं की आपल्याला एका
युनिटची कॉस्ट ही मिळते. त्या एका वस्तूची एका युनिटची कॉस्ट कशी फाइंड आउट केली जाते एका युनिटची, ते आपण एक्झाम्पलच्या वेळेला आपण पाहणार आहोत. दीज आर द 4 फीचर्स ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्या स्टँडर्डाइज असतात. ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये जे बिझनेसेस सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना फिक्स्ड असेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करावे लागते. ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये खर्चाचं क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीजमध्ये केलं जातं आणि एकूण टोटल कॉस्टला आपण कॉस्ट युनिटने डिव्हाइड केलं की आपल्याला ॲव्हरेज युनिट कॉस्ट ही मिळते. दीज आर द 4 फीचर्स ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. नाव क्वेश्चन इज, इन विच बिझनेसेस धिस ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड इज अप्लाइड. आपण म्हणतो की ऑपरेटिंग कॉस्टिंग ही मेथड जे बिझनेसेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, बघा, ऑपरेटिंग कॉस्टिंग इज अप्लाइड इन दोज बिझनेसेस विच प्रोव्हाइड सर्व्हिसेस. कोणकोणते बिझनेस? फॉर एक्झाम्पल, इथं एक्झाम्पल म्हणून काही बिझनेस दिले. एखादा बिझनेस रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, म्हणजे ST असेल, बस असेल, रिक्षा असेल किंवा आणि कोणते असेल. रेल्वेने ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, एअरलाईनने ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. ट्रान्सपोर्टेशन ही सर्व्हिस आहे, मग ते रोड ट्रान्सपोर्ट असो, रेल ट्रान्सपोर्ट असो किंवा एअर ट्रान्सपोर्ट असो, हे असेल. एखादं हॉटेलमध्ये आपल्याला राहण्याची फॅसिलिटी दिली जाते, खाण्याची सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, ती देखील एक सर्व्हिस आहे. हॉस्पिटलमध्ये आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटची सर्व्हिस दिली जाते. इलेक्ट्रिसिटी ही देखील एक सर्व्हिस आहे, सेवा आहे, आपण ती वापरतो. आपल्याला वॉटर सप्लाय, काही कंपन्या, काही बिझनेसेस हे वॉटर सप्लायमध्ये काम करत असतात, त्याचं ही देखील आपल्याला मिळणारी एक फॅसिलिटी आहे, सर्व्हिस आहे. गॅस सप्लाय, प्रत्येकजण घरामध्ये गॅस वापरतो, मग गॅस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या आपल्याला गॅस सप्लायची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. किंवा कॅन्टीन असेल, ओके, कॉलेज असेल किंवा बाहेरच्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये, कंपनीमध्ये एम्प्लॉईसाठी कॅन्टीन असतं, ओके. मग ही जी काय सर्व्हिस आहे, ह्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, यातील काही सर्व्हिसेस ह्या कंपनीमधील लोकांना दिले जातात, काही सर्व्हिसेस ह्या कॉमन लोकांसाठी आहेत. ह्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, या सर्व्हिसेससाठी किती खर्च आला, या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून किती प्रॉफिट झाला, हे शोधण्यासाठी ही ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड वापरली जाते. Operating costing method is used to calculate the cost and profit from providing the services. ओके, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी खर्च किती आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून प्रॉफिट किती झाला हे शोधण्यासाठी ही ऑपरेटिंग कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. ओके, नाव विल स्टार्ट विथ द ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. ओके, आपल्या टॉपिकचं टायटल आहे ऑपरेटिंग कॉस्टिंग आणि ब्रॅकेटमध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. आपल्याला फक्त ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग म्हणजे काय आणि फक्त ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगशी रिलेटेड आपल्याला एक्झाम्पल्स हे पाहिजे आहेत. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग म्हणजे काय, तर जे ट्रान्सपोर्टेशनच्या सर्व्हिसेस असतात, ओके, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे पॅसेंजर ट्रान्सपोर्ट. पॅसेंजर म्हणजे व्यक्तींचं ट्रान्सपोर्टेशन, जसे ST असेल, बस असेल, रिक्षा असेल, यामधून लोकांचा प्रवास केला जातो, ओके, त्याला आपण पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारचं ट्रान्सपोर्ट असतं ते म्हणजे गुड्स ट्रान्सपोर्ट, माल वाहतूक. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल त्याला गुड्स ट्रान्सपोर्टेशन असं म्हटलं जातं. मग ही जी काय सर्व्हिस आहे ते पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असो किंवा ते गुड्स ट्रान्सपोर्ट असो, ट्रान्सपोर्टेशन इज अ सर्व्हिस. अँड what is transport costing? Transport costing is a method which is used to calculate the cost of providing transport services. ही जी काय ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी किती खर्च आला, किती प्रॉफिट झाला हे शोधण्याची ही जी मेथड आहे त्याला ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग असं म्हटलं जातं. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज एनी पर्सन, एखादा व्यक्ती आहे, सपोज ही वॉन्ट्स टू गो फ्रॉम प्लेस A टू प्लेस B. एखाद्या व्यक्तीला A ठिकाणावरून B ठिकाणी जायचं असेल अँड सपोज डिस्टन्स इज 50 किलोमीटर्स, दोन्ही शहरांमधलं अंतर 50 किलोमीटर असेल, तर या व्यक्तीला इथून या दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन, बसमधून नेण्यासाठी, कारमधून जीपमधून नेण्यासाठी त्यासाठी किती खर्च येणार आहे, कॉस्ट किती येईल, ओके, आणि ते खर्च शोधण्यासाठी ही ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. Okay, this method of costing is used to ascertain means to calculate the cost of providing transportation service.
एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन जे केलं जातं, मग ते पॅसेंजरचं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन असेल, याच्यासाठी किती खर्च आलेला आहे हे शोधण्यासाठी ही ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. दिस इज द मीनिंग ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. नाव द नेक्स्ट पार्ट इज व्हॉट आर द डिफरंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. आपण हे जे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग करतो, आता ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग ही मेथड कोण वापरेल? अ बिझनेस विच इज एंगेज्ड इन ट्रान्सपोर्ट बिझनेस. ओके, जो बिझनेस ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये आहे तोच बिझनेस फक्त ही ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग ही मेथड वापरणार आहे. आणि ह्या मेथडचे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, उद्देश काय असतो? ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग मेथड कशासाठी वापरली जाते? द फर्स्ट ऑब्जेक्ट इज टू कॅल्क्युलेट द ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ रनिंग अ व्हेकल पर किलोमीटर. एखादी गाडी 1 किलोमीटर चालवण्यासाठी किती खर्च येतो, रन करण्यासाठी किती खर्च येतो, हा खर्च शोधण्यासाठी ही मेथड वापरली जाते. एखादी गाडी ती 4 व्हीलर असो नाही तर 6 व्हीलर असो, ती गाडी 1 किलोमीटर चालवण्यासाठी किती खर्च येतो, हे खर्च शोधण्यासाठी ही मेथड वापरली जाते. या मेथडच्या वापरामुळे आपल्याला कॉस्ट पर किलोमीटर हा आपल्याला फाइंड आउट करता येतो. दिस इज फर्स्ट. सेकंड इज ऑब्जेक्टिव्ह इज टू फिक्स द रेट ऑफ कॅरेज ऑफ गुड्स ऑर पॅसेंजर्स ऑन द बेसिस ऑफ ऑपरेटिंग कॉस्ट. आपल्याला एकदा का खर्च कळाला की खर्च किती येतो गाडी चालवण्यासाठी, की त्याच्यानुसार आपण कस्टमरकडून पॅसेंजरकडून किती रुपये पैसे घ्यायचे, चार्जेस घ्यायचे, ओके, त्याला आपण तिकीट असं म्हणतो, ते देखील त्याच्यानुसार आपल्याला फिक्स करता यावं यासाठी ही ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. ऑपरेटिंग कॉस्टिंग मेथड इज यूज्ड विथ अन ऑब्जेक्टिव्ह टू फिक्स द प्राइस which should be collected from the passengers for providing the transport service. एखाद्या पॅसेंजरला आपण ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, त्या सर्व्हिसबद्दल त्या पॅसेंजरकडून किती रुपये घेतले पाहिजेत, प्राईस घेतली पाहिजे, किती किंमत घेतली पाहिजे, ती प्राईस, तो रेट ठरवणं हा देखील ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. दिस इज सेकंड. थर्ड इज टू फिक्स द हायर चार्जेस वेअर व्हेकल्स आर गिवन ऑन हायर. काही बिझनेसमन, काही ट्रान्सपोर्ट चालवणारे बिझनेसमन गाड्या हायर करतात, रेंटवरती देतात 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी, त्यासाठी किती चार्जेस घेतले पाहिजेत हे देखील आपल्याला या ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग मेथडद्वारे फाइंड आउट करता येतं. ते फाइंड आउट करता यावं हा देखील एक ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. दिस इज थर्ड. फोर्थ इज टू कम्पेअर द कॉस्ट ऑफ युझिंग ओन व्हेकल विथ दॅट ऑफ युझिंग अल्टरनेटिव्ह मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचा हा अजून एक ऑब्जेक्टिव्ह असतं की स्वतःची गाडी वापरून त्याचा खर्च किती येतो आणि इतर मार्गाने जर आपण ट्रान्सपोर्टेशन केलं, त्या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करता यावं. स्वतःची गाडी वापरून किती खर्च येतो आणि दुसरा पर्याय वापरून किती खर्च येतो आहे, त्यामध्ये कॉस्ट कंपॅरिझन करता यावं हा देखील एक ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचा उद्देश आहे. नेक्स्ट इज टू डिटरमाइन व्हॉट शुड बी चार्ज्ड टू डिपार्टमेंट्स विच यूज इंटरनल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. जे मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यांचे जे कंपनीचं प्लांट असतो, ओके, फॅक्टरी असते, ती मोठ्या जागेवरती ती फॅक्टरी ही स्थापन केलेली असते. त्यामुळे इंटरनली कंपनीमध्येच, फॅक्टरीमध्येच आपल्याला एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटला काही वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं. मग हे ट्रान्सपोर्टेशन जे केलं जातं त्यासाठी त्या डिपार्टमेंटला किती रुपये आकारले पाहिजेत, ही शेवटी सर्व्हिस आहे प्रोव्हाइडेड बाय वन डिपार्टमेंट टू अनदर डिपार्टमेंट, त्यासाठी किती रुपये चार्ज केले पाहिजेत ह्यासाठी सुद्धा ही ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. नेक्स्ट इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू जज द इफिशियन्सी ऑफ द व्हेकल. एखादी गाडी आपल्याकडे सपोज ट्रान्सपोर्ट बिझनेसमन असेल, त्याकडे 5, 6, 8, 10 गाड्या असू शकतात. तर प्रत्येक गाडीचं रेकॉर्ड हे कशासाठी ठेवलं जातं, तर टू नो द इफिशियन्सी ऑफ द व्हेकल. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या जर असतील तर त्या प्रत्येक गाडीची इफिशियन्सी किती आहे हे सुद्धा आपल्याला कळावं, यासाठी सुद्धा हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग ही मेथड वापरली जाते. अँड लास्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू हॅव अ कंट्रोल ओव्हर द रिपेअर्स अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस ऑफ द व्हेकल. गाड्यांचा जो रिपेअरिंग मेंटेनन्सचा खर्च कंटिन्युअसली असतो त्यावरती कंट्रोल राहावं, या उद्देशाने देखील हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग ही मेथड ही वापरली जाते. दीज आर द 7 to 8 different objectives of transport costing. Now the last part of today's lecture, that is classification of cost. ओके, ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये जे काय वेगवेगळे खर्च आपल्याला दिले जातात, जसं कॉस्टशीटमध्ये आपल्याला 20-25 खर्च दिले जात होते, तसं हा जो टॉपिक आहे
ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग यामध्ये आपल्याला साधारण 10 ते 12 खर्च दिले जातात आणि हे जे खर्च आहे या खर्चाचं आपल्याला क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीमध्ये केलं जातं. बघा काय सांगितलं आहे, इन ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग द कॉस्ट आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 3 कॅटेगरीज. 3 कॅटेगरी कोणत्या? फर्स्ट कॅटेगरी इज ऑपरेटिंग ऑब्लिक रनिंग चार्जेस. रनिंग आपण ट्रान्सपोर्टेशन बिझनेसबद्दल बघतोय. ट्रान्सपोर्ट बिझनेसमनकडे ट्रक असेल किंवा एस टी असेल, बस असेल, अशा गाड्या ज्या काय असतात, मग ह्या गाड्या रन करण्यासाठी चालवण्यासाठी जे खर्च येतात रनिंगचे खर्च, ओके, जे खर्च गाडीच्या रनिंगवरती चालण्यावरती डिपेंड असतात त्याला रनिंग कॉस्ट, रनिंग चार्जेस असं म्हटलं जातं. बघा, दीज कॉस्ट आर द कॉस्ट ऑफ ऑपरेशन. ओके, गाडी चालवण्याशी रिलेटेड ते खर्च आहेत. दीज कॉस्ट आर मोर ऑर लेस इन डायरेक्ट प्रोपोर्शन ऑफ डिस्टन्स कवर्ड. गाडी किती डिस्टन्स चालते आहे, ओके, याच्यानुसार ते खर्च डिपेंड आहेत. गाडी 40 किलोमीटर चालवायची असेल किंवा गाडी 80 किलोमीटर असेल, 100 किलोमीटर असेल, जेवढे डिस्टन्स जास्त असेल तेवढा खर्च हा जास्त होणार आहे. जे गाडी रन करण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी जे खर्च येतात त्याला रनिंग चार्जेस असं म्हटलं जातं आणि हे चार्जेस गाडी किती चालली आहे त्याच्यावरती डिपेंड असतात. दीज एक्सपेन्सेस आर व्हेरिएबल इन नेचर. हे खर्च व्हेरिएबल आहेत. गाडी कमी चालली कमी खर्च येईल, गाडी जादा चालली तर जादा येईल. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ पेट्रोल डिझेल. ओके, गाडी 5 किलोमीटर चालवली तर पेट्रोल डिझेलचा खर्च कमी येईल. गाडी 50 किलोमीटर चालवली खर्च जास्त येईल. गाडी 500 किलोमीटर चालवली तर अजून जास्त खर्च येईल. मीन्स दीज एक्सपेन्सेस आर डिपेंड अपॉन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द व्हेकल. गाडी किती चालते त्याच्यावरती हे खर्च डिपेंड आहेत. ओके, त्यामध्ये एक्झाम्पल दिलेत बघा. आणि हे खर्च व्हेरिएबल काय आहेत, का बदलतात? बिकॉज दे आर डिपेंड ऑन द डिस्टन्स कवर्ड अँड ट्रिप्स मेड. आपण किती गाडी चालवतोय, किती किलोमीटर गाडी चालवतोय, किती ट्रिप्स करतोय याच्यावरती हे खर्च डिपेंड असतात. त्यामध्ये कोणकोणते खर्च येतात बघा. इट इन्क्लूड्स एक्सपेन्सेस ऑफ फ्युएल, लिब्रिकंट, ग्रीस एक्सेट्रा एक्सेट्रा. हे गाडीच्या रनिंगवरती म्हणजे पेट्रोलचा खर्च, डिझेलचा खर्च, ऑइलचा खर्च, ग्रीसचा खर्च, आपण किती गाडी चालवतोय यावरती हे खर्च डिपेंड आहेत. त्याला रनिंग चार्जेस असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. सेकंड टाईप ऑफ अ कॉस्ट इज मेंटेनन्स चार्जेस. मेंटेनन्स मीन्स रिपेअर्स आणि मेंटेनन्स. गाडी म्हटलं की त्या गाडीचं टाईमली ठराविक दिवसांनी आपल्याला रिपेअरिंग मेंटेनन्सचं काम करून घ्यावं लागतं. ठराविक दिवसांनी आपल्याला गाडीचे ट्यूब्स असतील, टायर्स असतील ते बदलून घ्यावे लागतात. ओके, मग हा जो खर्च आहे त्या खर्चाला मेंटेनन्स चार्जेस असं म्हटलं जातं. बघा, दीज चार्जेस आर सेमी फिक्स्ड ऑर सेमी व्हेरिएबल. हे जे काही खर्च असतात हे काही व्हेरिएबल किंवा फिक्स नसतात, तर ते सेमी व्हेरिएबल. त्यातला काही पार्ट फिक्स असतो, काही पार्ट हा व्हेरिएबल असतो. आणि त्यामध्ये कोणकोणते खर्च येतात? धिस इन्क्लूड रिपेअर्स, मेंटेनन्स, पेंटिंग ऑफ कार, पेंटिंग ऑफ व्हेकल, गॅरेजिंग. गॅरेजिंग म्हणजे रिपेअरिंगसाठी गॅरेजमध्ये हे केलं, किंवा ट्यूब्स, टायर्स एक्सेट्रा. आपल्याला फक्त एवढंच करावं लागतं की जे खर्च आपल्याला 8-10 दिलेले आहेत त्याचं क्लासिफिकेशन रनिंग हे एक, आणि आत्ता आपण बघतोय ते सेकंड म्हणजे मेंटेनन्स, आणि थर्ड आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं फिक्स्ड ऑर स्टँडिंग चार्जेस. जे खर्च फिक्स आहेत, जे खर्च गाडीच्या रनिंगवरती डिपेंड नाहीत, त्याची अमाऊंट फिक्स आहे, महिन्याची रक्कम ही फिक्स आहे, त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. बघा, दीज चार्जेस आर इन्कर्ड वेदर द व्हेकल इज ऑपरेटिंग ऑर नॉट. गाडी चालू असो किंवा बंद असो तो खर्च चालूच असतो, तो खर्च फिक्स होणारच आहे, त्याची अमाऊंट फिक्स आहे, त्याला फिक्स्ड चार्जेस असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ ड्रायव्हरचं सॅलरी ऑर कंडक्टर सॅलरी. ओके, सपोज ड्रायव्हरचा पगार महिन्याचा 20,000 असेल, कंडक्टरचा पगार महिन्याचा 15,000 असेल. ओके, एखाद्या महिन्यामध्ये गाडी चालू किंवा 10 दिवस चालू तरी 15,000 पगार राहील. गाडी कमी चालली तरी पगार तेवढाच, पूर्ण महिना चालली तरी तेवढा पगार हा तर ड्रायव्हरला द्यावा लागतो. म्हणजे गाडी किती चालते याच्यावरती तो खर्च डिपेंड नाही, महिन्याची रक्कम खर्चाची फिक्स आहे. सो इट इज कॉल्ड एज अ फिक्स्ड चार्जेस. दीज फिक्स्ड चार्जेस आर ऑल्सो कॉल्ड एज अ स्टँडिंग चार्जेस. फिक्स्ड चार्जेसलाच स्टँडिंग चार्जेस देखील म्हटलं जातं. ओके, मग यामध्ये कोणकोणते खर्च येतात बघा. सच कॉस्ट इन्क्लूड इन्शुरन्स. आपण इन्शुरन्स, गाडीचा वर्षाचा इन्शुरन्स हा हे करून घेतो. सपोज इन्शुरन्सची अमाऊंट वर्षभराची असेल 10,000 रुपये किंवा वर्षभराचे 15,000 रुपये असेल. फॉर एक्झाम्पल 15,000 रुपये वर्षाचा खर्च आहे. एका महिन्याचा खर्च कसा फाइंड आउट करणार? 15,000 रुपये वर्षाचा भागिले 12 महिने केलं, एका महिन्याची अमाऊंट मिळेल. आणि
एका प्रत्येक महिन्याची अमाऊंट जी मिळेल ती सेम राहणार आहे. सो इट इज कॉल्ड एज अ फिक्स्ड चार्जेस. प्रत्येक महिन्याची रक्कम फिक्स आहे, सेम आहे. सो इट इज कॉल्ड एज अ फिक्स्ड चार्जेस. किंवा टॅक्स असेल किंवा डेप्रिसिएशन असेल. बघा, आपण डेप्रिसिएशन, सपोज एखादी गाडीची किंमत 10 लाख रुपये आहे. सपोज कॉस्ट ऑफ व्हेकल इज ₹10 lakhs अँड रेट ऑफ डेप्रिसिएशन इज 10%. सो 10 lakh इंटू 10% डेप्रिसिएशन पर ॲनम इज ₹1 lakh. 10 लाखाची गाडी असेल, त्याच्यावरती 10% वर्षभराचं डेप्रिसिएशन किती येईल? तर डेप्रिसिएशन येईल 1 लाख रुपये. हे 1 लाख वर्षाचं डेप्रिसिएशन आहे. एका महिन्याचं शोधण्यासाठी 1 लाख भागिले 12 केलं की आपल्याला एका महिन्याचं डेप्रिसिएशन मिळतं. प्रत्येक महिन्याचं डेप्रिसिएशन हे सेम येणार आहे, कारण आपण भागिले 12 केलं तर प्रत्येक महिन्याचं डेप्रिसिएशनची रक्कम सेम येईल. प्रत्येक महिन्याची अमाऊंट सेम आहे. सो इट इज कॉल्ड एज अ फिक्स्ड चार्जेस. आणि हा जो काय खर्च आहे, आपण अकाउंटिंग करताना डेप्रिसिएशन हे वर्षाचं कॅल्क्युलेट करतो, परंतु ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये जे आपल्याला कॉस्टशीट तयार करायची असते ती महिन्याची करायची असते, एका महिन्याची. ओके. आणि वर्षाचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं की एका महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी टोटल डेप्रिसिएशनला फक्त 12 महिन्यानं डिव्हाइड केलं की आपल्याला एका महिन्याचं डेप्रिसिएशन मिळतं. आणि प्रत्येक महिन्याचे डेप्रिसिएशनची अमाऊंट ही सेम येणार भागिले 12 केल्यामुळं. त्यामुळे तो फिक्स्ड खर्च मानला जातो. डेप्रिसिएशन हा फिक्स्ड आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल. ओके. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सपोज ओनर जो आहे, बिझनेसचा ओनर, त्याचं बिझनेसमध्ये 10 लाख कॅपिटल आहे आणि त्या 10 लाख कॅपिटलवरती इंटरेस्ट त्याला 8% द्यायचं असेल, तर 10 लाखाच्या 8% जे काही व्याज येईल, 10 लाखाच्या 8%ने जे काही त्याला व्याज येईल, हे वर्षभराचं व्याज येईल. 8% पर ॲनम प्रमाणे वर्षभराचं व्याजाला 12 महिन्याने डिवाइड केलं की महिन्याची रक्कम मिळेल, महिन्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळेल. प्रत्येक महिन्याचं व्याजची रक्कम सेम असणार आहे. सो इट इज अ फिक्स्ड चार्जेस. त्यानंतर बघा, सॅलरी ऑफ ड्रायव्हर, सॅलरी ऑफ कंडक्टर, सॅलरी ऑफ मॅनेजर, एक्सेट्रा एक्सेट्रा. एखादा मॅनेजर आहे, एखादा ड्रायव्हर आहे. मगाशी सांगितलं, ड्रायव्हरचा पगार महिन्याला 20,000 आहे, कंडक्टरचा पगार 15,000 आहे, मॅनेजरचा पगार 25,000 आहे. हा पगार महिन्याची रक्कम फिक्स आहे. ओके. म्हणून त्याला फिक्स्ड चार्जेस किंवा त्यालाच दुसरं नाव आहे स्टँडिंग चार्जेस असं त्याला म्हटलं जातं. ओके. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट अंडर ऑपरेटिंग कॉस्टिंग. ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये म्हणजेच ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये जे काय खर्च असतात त्या खर्चाचं क्लासिफिकेशन अशा ह्या 3 कॅटेगरीमध्ये केलं जातं. पहिलं म्हणजे रनिंग चार्जेस, सेकंड म्हणजे मेंटेनन्स चार्जेस आणि तिसरं म्हणजे फिक्स्ड, दॅट इज स्टँडिंग चार्जेस. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस अंडर ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. Okay, so that's it with today's lecture. In today's lecture we studied what is the meaning of operating costing, then we studied the different features of operating costing, then we studied the industries where the operating costing method is applied. After that we studied the meaning, objectives of transport costing, and just we have seen the classification of cost under operating costing, under transport costing. Okay, so that's it with this particular lecture. In the next lecture we will start with the examples on the transport costing method. Okay, so thank you very much.